अगं काय झालं रमा, असं का तोंड पाडलेस? अगं मी तुझी मैत्रीण आहे ना, मला सांगणार नाहीयेस का? काल मला पाहुणे बघायला आले होते आणि घरच्यांनी आता पुढची बोलणी सुद्धा सुरू केली आहेत. अगं पण तुझं तर प्रतीकवरती एवढं जीवापाड प्रेम आहे ना. गेली 4 वर्ष झालं तुम्ही रिलेशन मध्ये आहे. त्याच्याबद्दल सांगितलं नाहीस तू घरी? आता पुन्हा त्याचा विषय नको आहे ग मला. आणि जरी मी त्याच्याबद्दल घरच्यांना सांगितलं तरी ते नाही तयार होणार लग्नाला, कारण तो नाहीये म्हणावा तसा सेटल. आणि तो सेटल होईपर्यंत माझ्याकडे इतका वेळ नाहीये. अगं तुझं एवढं प्रेम आहे त्याच्यावरती, मग तू पळून जाऊन लग्न कर ना. नाही, मला माझ्या प्रेमापेक्षा माझ्या आईबाबांची इज्जत महत्वाची. रमा, तू आई वडिलांचा विचार करतेयस ते चांगलीच गोष्ट आहे, पण आई वडिलांच्या इज्जतीचा विचार तू त्या मुलाला प्रेमात पाडण्याच्या आधी, त्याच्यासोबत काही क्षण घालवायच्या आधी, त्याला तुझ्यात गुंतवायच्या आधी करायला पाहिजे होतास.